सांगा मला फक्त, सो वी कॅन स्टार्ट. 1 सेकंड. विजिबल झालं सगळ्यांना? सत्यजित? परफेक्ट. सो गुड इव्हिनिंग गाईज. तुम्ही अनम्यूट करू प्रत्येकाला म्यूट करून ठेवा, सो आपला डिस्टर्बन्स येणार नाही मध्ये कोणाचा. सो जस्ट हाफ एन आवर, त्यापेक्षा जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही आहे. सो लाईक वी कॅन स्टार्ट. सो गुड इव्हिनिंग गाईज, वेलकम. मी सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू, तुम्ही तुमचा बिझी शेड्यूलमधून खरंच वेळ काढून अटेंड केला मीटिंग. ते जास्त महत्त्वाचं होतं. लॉजिकली तुम्ही मीटिंगला आला, फक्त मला तुमची साथ फक्त हाफ एन आवरसाठी हवे. त्यानंतर हे हाफ एन आवर आपल्यासाठी, आपल्या प्रोजेक्टसाठी 3 वर्ष हा हाफ एन आवर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. सो इट्स बेटर की आपण सगळ्यांनी तितक्याच फोकसने मीटिंग अटेंड करू आणि आपल्याला खरंच फायदा होईल. सो मीटिंग घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या लाईफलाईनला 3 वर्ष पूर्ण केलेत. मला हा विचार करतानाच खूप चांगलं वाटतं, खूप बरं वाटतं. बिकॉज मला आठवतं 3 वर्षांपूर्वी जेव्हा मंगेश आणि माझा पहिला कॉल झाला होता लाईफलाईनबद्दल, त्यावेळी लाईफलाईनचं स्वप्न एवढं मोठं नव्हतं आमचं. आम्हाला वाटलं होतं की 2 लोकांमध्ये आपण कंटिन्यू करू 3-4 वर्ष, पण त्या 2 लोकांपासून आज आपण 25 मेंबर्सपर्यंत पोहोचलो. ही आपल्यामध्येच खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी. लाईक आम्हाला वाटलं होतं की आम्ही वर्षभरात 400-500 रुपये जमवू, पण आपण 3 वर्षांमध्ये तब्बल 17,000 रुपये आपल्या प्रोजेक्टमध्ये जमवलेत आपल्यासाठी. सो आपल्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मला वाटलं नव्हतं, आणि हा प्रोजेक्ट फक्त तुमच्या सगळ्यांच्या कोऑपरेशनमुळे उभा राहिला आहे. नाहीतर 2 लोकांनी 3 वर्ष हा प्रोजेक्ट पुढे आणणं अशक्य होतं. सो तुमचा सपोर्ट, तुमचं कोऑपरेशन आणि तुमची साथ या तिन्हीच्या गाठीमुळे आज आपण इथे पोहोचलो. बट सो या 3 वर्षांमध्ये आपण खूप काही अचीव केलं लाईफलाईनचा लोकांवरचा विश्वास खूप महत्त्वाचा अचीव केला. मला खरंच सांगायला खूप बरं वाटेल, बिकॉज लास्ट मंथमध्ये मी जेव्हा कॉन्ट्रीब्युशनसाठी फोन केला, मला नाव खरंच घ्यावं वाटेल, प्रतीक्षा दिदी आणि स्वप्नीलसाठी. या दोघांना पण मी पर्सनली अजिबात ओळखत नाही. आय मीन प्रोजेक्ट सोडून आमचा दोघांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. मी त्या लोकांना कधी पर्सनली मेसेज पण नाही केला, पण तरीही मी 4 महिन्यानंतर त्यांना कॉन्ट्रीब्युशनसाठी फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी कॉन्ट्रीब्युशन अकाउंटवर सेंड पण केलं. सो लोकांचा विश्वास आहे. त्यांनी मला विचारलं नाही की अरे 4 महिन्यानंतर तुम्ही अचानक कसं जागा होता आणि अचानक प्रोजेक्टमध्ये पैसे मागता कसं. त्यांना विश्वास आहे की लाईफलाईनमध्ये पैशांचा दुरुपयोग होत नाही, पैसे व्यवस्थित ठिकाणी जात आहेत. सो 3 वर्षामध्ये नक्कीच आपण कॉन्ट्रीब्युशनच्या मानाने मागे पडलो आहे, पण 3 वर्षामध्ये जो लाईफलाईननं विश्वास कमवला आहे मेंबर्सचा, तो सगळ्यात अनमोल आहे असं मला वाटतं, आणि सगळं क्रेडिट तुम्हा लोकांना जातं. लाईफलाईननं बरंच तुम्ही लोकांनी कॉपरेशन केलं. मोरएव्हर अचिव्हमेंटसोबत लाईफलाईनमध्ये बरंच डिसअपॉइंटिंग बिहेवियर पण 3 वर्षामध्ये जाणवलं आहे आपल्याला. बिकॉज लाईफलाईनमध्ये बरेच असे मेंबर्स आहेत की जे इनॲक्टिव्ह आहेत, डॉर्मंट आहेत, की त्यांचा अशी ॲक्च्युअल इन्व्हॉल्वमेंट लाईफलाईनमध्ये नाही आहे. मोरएव्हर लाईफलाईनमध्ये बराच इग्नोरन्स आणि निग्लिजन्स पण मला 3 वर्षात जाणवला. सो त्यात 3 वर्षांच्या निग्लिजन्समुळेच आपण आज ही मीटिंग घेतोय, आणि आपण त्या निग्लिजन्सला कसं टॅकल करू शकतो आणि लाईफलाईनला कसं एक नवीन रूप देऊ शकतो हे आपण या मीटिंगमध्ये बघणार आहोत. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी चेंज हा खूप महत्त्वाचा असतो, कारण की 3 वर्षापूर्वी हा प्रोजेक्ट फक्त 2 ते 4 लोकांमध्ये चालू झाला होता, आणि त्यावेळी जे आपलं मेकॅनिझम होतं आपण तेच मेकॅनिझम सलग 3 वर्ष फॉलो केले. पण टेक्निकली जेव्हा ऑर्गनायझेशनची साईज वाढते, जेव्हा एक ऑर्गनायझेशन मोठ्या स्तरावर जाते, त्याचे मेंबर्स वाढतात, त्यावेळी त्याच्या स्ट्रक्चरमध्ये पण फंडामेंटली चेंज व्हायला पाहिजे, जे आपण केले नाहीत. त्यामुळे कुठेतरी वाटतं की आपण लाईफलाईनमध्ये बरंच कमी पडलो. आपण डेटाच्या सहाय्याने बघायचं झालं आपल्याला तर मी एक जस्ट हायपोथेटिकल एक्झाम्पल सांगितलं. आपल्या प्रोजेक्टमध्ये सतत 24 मेंबर्स आहेत, काही मेंबर्स लेट जॉईन झाले, पण आपण लॉजिकली बघितलं ऑन अन ॲव्हरेज आपण 20 मेंबर्स घेतले, आणि त्या 20 मेंबर्सनी जर 70 रुपये कॉन्ट्रीब्युशन दिलं असतं 3 वर्ष कंटिन्यूस, तर आपण आज 50,000 असतो. दुसरी सिच्युएशन आपण बघायला घेतलं तर समजा 70 राहू दे, 70 आपला मेन बेस आहे, पण सगळ्या लोकांनी ऑन अन ॲव्हरेज 40 रुपये दिले असते 20 मेंबर्सनी 3 वर्ष, तर आपण आज 28,000 असतो. तिसरी सिच्युएशन बघायला गेलं तर आम्ही तुम्हाला म्हणतोय की आपल्या प्रोजेक्टमध्ये बरेच इनॲक्टिव्ह मेंबर्स आहेत, की जे मेंबर्स कधीतरी कॉन्ट्रीब्युशन देतात, कधीतरी कॉन्ट्रीब्युशन देत नाहीत. सो जर आपण 20चा आकडा आपण 10 मध्ये डिवाइड केलं, की 10 लोक जे ॲक्च्युअली कॉन्ट्रीब्युशन देत आहेत आणि 10 लोक ज्यांनी काहीच कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाही आहे. सो जर त्या 10 लोकांनी ॲटलिस्ट 10 रुपये जरी 3 वर्ष दिले असते आपल्याला, तर आपण आज 28,000 असतो. चौथी सिच्युएशन आपण आत्ताची सिच्युएशन आपण 17,000 आहोत. आणि पुढची सिच्युएशन एक बघायला झालं इस्टिमेटेड, की आत्ता आपण 17,000 आहोत, प्लस जी 10 लोक ज्या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन दिले नाहीये काहीच, आधीमध्ये त्यांनी बंक केले कॉन्ट्रीब्युशन, त्या लोकांनी ॲटलिस्ट 10 रुपये जरी दिले असते तर आपण आज 4,000 जास्त असतो. 1 सेकंड, कोणी अनम्यूट केले कॅन म्यूट करा, थँक्यू.
सो मला म्हणायचं आहे की आज आपण 17,000वर आहोत. ऑफकोर्स 50,000ची जी लिमिट ठेवली ती खरंच अनअचिवेबल आहे. आपण 50,000ला कधीच टच करू शकत नव्हतो. पण मला असं कुठेतरी वाटतं की आपण 17,000 आहोत ना, 17,000वरून आपण ॲटलिस्ट 20,000पर्यंत जाऊ शकलो असतो. कोविडमुळे बराच फरक पडला आपल्या कॉन्ट्रीब्युशनच्या डेटामध्ये. पण मला असं वाटतं की 20,000चा जो टप्पा होता तो आपल्याला अचिवेबल होता. तुमच्या स्क्रीनसमोर सगळा डेटा आपण बघू शकतो की फक्त आपली इनइफिशियन्सी, लाईफलाईनची इनइफिशियन्सी आहे की आपण 17,000वर तरंगतोय. सो पर्सेंटेजचा आपण जर व्ह्यू बघितला तर हार्डली 65 मेंबर्स आहेत 100% मेंबर्सपैकी की जे रेग्युलर आहेत, जे लाईफलाईनमध्ये आपला इन्व्हॉल्वमेंट दाखवतात, जे लाईफलाईनसाठी काम करतात, जे लाईफलाईनचं कॉन्ट्रीब्युशन देतात. ॲक्टिव्ह मेंबर्स बघायला गेलं तर फक्त 45% आहे, जे पण 50%पेक्षा पण कमी आहेत. आणि 20-25% मेंबर्स असे आहेत की ज्यांचा लाईफलाईनमध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. म्हणजे मी फक्त कॉन्ट्रीब्युशनच्या बाबतीत म्हणत नाही आहे, बिकॉज कॉन्ट्रीब्युशन जमा करणं, पैसे जमा करणं लाईफलाईनचा उद्देश कधीच नव्हता. पण एक असतं की प्रत्येक लाईफलाईनची बरीच कामं असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या उचलणं असतं. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर 25% मेंबर्स असे आहेत. आणि मला सांगायला बरंच वाईट वाटतं की त्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट बरीच कमी आहे प्रोजेक्टमध्ये. सो प्रश्न असा पडतो की रिझन काय असेल याच्यासाठी, की आपली मॅनेजमेंट कमी पडते की लोकांचं इन्व्हॉल्वमेंट कमी कशामुळे होते? त्यांना मोटिवेशन नाही आहे की जेव्हा मी प्रोजेक्टचं काम करतो त्यावेळी माझ्या मनात एकच असतं की हा प्रोजेक्ट माझा आहे आणि मला या प्रोजेक्टला उंचावर न्यायचं आहे. पण ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये का रुजत नाही आहे, ह्या प्रश्नाचा विचार आम्ही केला. आणि आज लाईफलाईनचा जो गॅप आहे 4,000चा, की 17,000 ते 20,000 किंवा 17,000 ते 28,000, हा जो गॅपमध्ये 8-9 हजारांचा आहे तो का आहे, याचे रिझन्स आम्ही स्वतःचा ट्राय केला. सो जेव्हा मी विचार केला त्यावेळी मला काही रिझन्स सापडले. त्यातलं पहिलं रिझन होतं की कॅज्युअल अप्रोच. लोकांना काय आपल्या प्रोजेक्टमध्ये असं झालं आहे की मी कॉन्ट्रीब्युशन दिलं, माझा विषय संपला. मी दर महिन्याला ₹70 दिले, ₹50 दिले, माझं या प्रोजेक्टमधलं काम संपलं. और काही लोकांना असं असतं की मी दिलं नाही दिलं काही फरक पडत नाही. आपण आपलं सोशल वर्क आहे म्हणून आपण कोणाला जबरदस्ती करत नाही की तुम्ही ते कॉन्ट्रीब्युशन द्यायलाच पाहिजे. जर तुमचे जेन्युइन रिझन असेल तर तुम्ही नका देऊ. आपण कोणाला पेनल्टी देत नाही किंवा पिनलाइज करत नाही. पण त्यामुळे कुठंतरी असं झालं की त्या आपल्या त्या रूलमुळे ना लोकांमध्ये कॅज्युअल अप्रोच निर्माण झाला की मी दिलं नाही दिलं माझा फरक पडत नाही. मी नाही दिलं तरी मी प्रोजेक्टमध्ये आहे, मी प्रोजेक्टमध्ये राहतोय आणि माझं प्रोजेक्टमधलं स्थान तसंच राहतंय. मला लॉजिकली नाही दिलं म्हणून मला फटका बसत नाही आहे कोणत्याही प्रकारचा. मग मी देऊ कशाला? मग कुठेतरी कॅज्युअल अप्रोचनं इग्नोरन्स येऊन जातो. दुसरं रिझन मला सापडलं की सेंट्रलाइज मॅनेजमेंट. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की जेव्हा ऑर्गनायझेशन मोठी होते त्यावेळी त्या ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर चेंज झालं पाहिजे. 3 वर्षापूर्वी जेव्हा लाईफलाईन चालू झाली त्यावेळी आपलं सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंट अप्रोच होता की जे काय असेल ते 2-3 लोकांमध्ये मॅनेज होईल. म्हणजे बाकी लोकांनी फक्त कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, त्यांचा विषय, त्यांचं काम तिथेच संपलं. लाईक कॉन्ट्रीब्युशन जमा करणं, फॉलोअप घेणं, कोणालाच कॉन्ट्रीब्युशन कधी येणार आहे, लोकांना मेसेजेस करणं, कॉल्स करणं असेल किंवा जेवढा डेटा आला तेवढा रेकॉर्ड करणं असेल, एक्सेल फाईल मेंटेन करणं असेल, अशी सगळी कामं फक्त 1 आणि 2 माणसंच करायची फक्त. म्हणजे सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंट झालं. याच्यामुळे झालं काय की सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंटचा एक फायदा असतो की आपल्याला हवं ते आपल्याला करता येतं, आपल्याला हवं तसं करता येतं. पण सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंटमध्ये बरेच लूपहोल्स पण असतात. सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंटमुळे लोकांची इन्व्हॉल्वमेंट नाही होत. मी कॉन्ट्रीब्युशन दिलं, माझा विषय संपला, बाकी जो आहे तो वैभव बघून घेईल, हा प्रॉब्लेम निर्माण होतो. लोकांचं इन्व्हॉल्वमेंट जे आपल्याला हवे ती सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंटमुळे होत नाही. आणि 4th रिझन मला असं वाटलं की मोटिवेशन नाही आहे लोकांमध्ये. आपण लहानपणापासून आपल्याला एक खूप सिंपल सायकोलॉजी आहे. आपल्याला जर एखादी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर रिटर्नमध्ये काहीतरी मिळणार असेल तर आपण इन्व्हेस्टमेंट करतो. काहीतरी मोटिवेशन पाहिजे लोकांना की हे मी केल्यानंतर मला हे मिळणार आहे, मग मी ते करायला पाहिजे. हे मोटिवेशन पण लाईफलाईनमध्ये कुठेतरी नव्हतं 3 वर्ष. सो मला असं वाटतं की या रिझन्समुळं कुठेतरी लाईफलाईनचा तो गॅप आहे 4,000चा 8,000चा तो पडला आहे. आणि आपण या मीटिंगमध्ये हेच जाणून घेणार आहोत की या सगळ्या प्रॉब्लेम्सला आपण कसं टॅकल करू शकतो. आणि ट्रस्ट मी, विश्वास ठेवा माझ्यावर, आपण नक्की ह्या प्रॉब्लेम्सला टॅकल करू शकतो. खूप इझी आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे बस. आपण बघू पुढे काय करायचं. सो आतापर्यंत करंट वर्किंग फक्त 2 लोकच होती जे फॉलोअप घ्यायचे, कॉन्ट्रीब्युशन कलेक्ट करायचं, पैसे ट्रान्सफर करायचे अकाउंटवर किंवा ते रेकॉर्ड करून ठेवायचं. हे फक्त 2 लोकांमध्येच काम व्हायचं. सो मला असं वाटलं की जर सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंटचे एवढे लूपहोल्स आहेत, एवढे ड्रॉबॅक्स आहेत, तर का ना आपण एक असं डिपार्टमेंटल आउटलाईन तयार करू की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली लोकांचा सहभाग होईल. बिकॉज मला फक्त 2 लोकांना एक्सपर्टाईज किंवा 2 लोकांना लाईफलाईनचा भार नाही द्यायचा आहे. मला सगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्या प्रोजेक्टमध्ये पाहिजे.
सो डिपार्टमेंट आउटलाईनमध्ये जनरली काय होईल, मी एक्झाम्पल दिलं आहे की आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंट तयार करू लाईफलाईनमध्ये. लाईक ॲडमिन डिपार्टमेंट झाली, फंड डिपार्टमेंट झाली, पर्सनल डिपार्टमेंट झाली. लाईक ॲडमिन डिपार्टमेंटचं काम जनरली काय असेल की रेकॉर्ड तयार करणं, वेळच्या वेळी मीटिंग्स. आता आपल्या मीटिंग्स 3 वर्षामध्ये भरपूर व्हायला पाहिजे होत्या. आपण ॲटलिस्ट वर्षातून एक तरी मीटिंग घ्यायला पाहिजे की आपलं काम कसं चाललं आहे वगैरे वगैरे. पण आपल्याला ते जमलं नाही. सो इथून पुढे आपल्या मीटिंग आता ऑनलाईन आहे, त्यामुळे आपण मीटिंग घेऊ शकतो. सो ऑनलाईन मीटिंग आपल्या अरेंज करणं, सगळ्या लोकांना मेसेजेस करणं की आपली मीटिंग आहे, किंवा दर महिन्याला आपण जे कॉन्ट्रीब्युशन जमा करतो ते कॉन्ट्रीब्युशन जमा करून रेकॉर्ड तयार ठेवणं, हे ॲडमिन डिपार्टमेंटचं काम होईल. जे फंड डिपार्टमेंट आहे, फंड डिपार्टमेंट काय करेल, कॉन्ट्रीब्युशन लोकांकडनं जमा करून घेणं किंवा फॉलोअप घेणं, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कधी येणार आहे, काय येणार आहे. पर्सनल डिपार्टमेंट, जेव्हा आपल्या प्रोजेक्टमध्ये एखादा नवीन मेंबर येतो त्यावेळी त्याला प्रोजेक्टची बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावी लागते. सो अशा नवीन लोकांकडे जाणं, त्या लोकांना आपल्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन देणं, त्या लोकांना आपल्या प्रोजेक्टमध्ये घेऊन येणं. मोरेवर समजा आपल्या प्रोजेक्टमध्ये 2 मेंबर्समध्ये काहीतरी वाद झाला, विवाद झाला, मतभेद झाला, तर त्या लोकांमध्ये हार्मनी, सार्वभौम त्या लोकांमध्ये क्रिएट करणं, अशी बरीच कामं आहेत. सो आपण हे एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला 2-3 डिपार्टमेंटचं. आपण थोडा विचार करून अजून एक 2-3 डिपार्टमेंट्स करू. एक 5-6 डिपार्टमेंटमध्ये टोटल जे काम आहे लाईफलाईनचं ते आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डिवाईड करू आणि प्रत्येक मेंबरला एका डिपार्टमेंटचा हेड बनवू. मीटिंग झाली की एक फॉर्मचं तुम्हाला रिलीज करेल. त्या फॉर्ममध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला तुम्हाला जर इच्छा असेल की तुम्हाला डिपार्टमेंटचा हेड म्हणून काम करायचं आहे, तर तुम्ही तो फॉर्म भरा आणि मला सांगा तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करायची इच्छा आहे. सो तुमच्याशी बोलून आपण त्या डिपार्टमेंटचं काम ठरवू. डिपार्टमेंटचं काम खूप प्रोफेशनली घेतलं जाईल. मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आज आपण ॲक्च्युली आता आपण कोणता डिसिजन घेत नाही आहोत, पण डाऊन द लाईन 3 वर्षानंतर आपल्याला बरेच डिसिजन घ्यावे लागणार आहेत. सो त्यावेळी 3 वर्षानंतर आपला लाईफलाईन पण बराच वाढणार आहे, कारण की मेंबर्स वाढतील पुढे जाऊन. सो त्यावेळी मॅनेजमेंट आपल्याला खूप क्लिष्ट आणि खूप कॉम्प्लिकेटेड होईल जर आपण सेंट्रलायझर मॅनेजमेंट ठेवली तर. पण ते जर डिपार्टमेंटल मॅनेजमेंट ठेवली आणि कमी लोकांमध्ये आपण आत्ताच जर प्रॅक्टिस केली की, तर प्रत्येक डिपार्टमेंटचा जो हेड आहे ना, त्या हेडला एक्सपर्टाईज येऊन जाईल की ती पर्टिक्युलर डिपार्टमेंट कशी हँडल करायची. सो पुढे जाऊन 3 वर्षानंतर जेव्हा मेंबर्स वाढतील, सो त्यावेळी त्याचा एक्सपर्टाईज त्याला त्यावेळी कामाला येईल. प्रोफेशनलिझम एका दिवसामध्ये नाही क्रिएट होत की आज मी PPT तयार केला, आज मी तुम्हाला मीटिंग सांगितली, आज मी तुम्हाला प्रेझेंटेशन प्रेझेंट केलं आणि उद्या आपल्या प्रोजेक्टमध्ये प्रोफेशनलिझम आला, असं नाही होत. प्रोफेशनलिझम ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम येतो, आपल्या प्रॅक्टिसने येतो. सो मला असं वाटतं की आत्ता आपला प्रोजेक्ट लहान स्केलवर आहे. सो आत्ता लहान स्केलपासूनच आपण प्रोफेशनलिझम कुठेतरी इनबिल्ड करायचा ट्राय करूया, सो दॅट पुढे जाऊन तो प्रोफेशनलिझम आपण प्रॅक्टिस करत करत आपल्याला खूप खूप हेल्पफुल होईल. सो डिपार्टमेंटमुळं होईल काही लोकांची इन्व्हॉल्वमेंट वाढेल. मी पुढे डिपार्टमेंटचे फायदे पण ॲड केले होते. डिपार्टमेंटमुळे होईल काय, वर्क ऑर्गनाइज्ड होईल. बिकॉज मला माहिती आहे 3 वर्षामध्ये किती स्ट्रेस कामाचा होतो. बिकॉज आपल्याला आपला स्टडी असतो, आपलं घरातली बाकीची कामं असतात. सो फक्त लाईफलाईनला पूर्ण वेळ देता येत नाही. इवन मी तुम्हाला सांगतो, मी हा PPT करायला 7 दिवस गेले मागच्या. दररोज 4 तास मी काम केले, तेव्हा जाऊन हा PPT तयार झाला. बिकॉज डेटा तयार करणं, ॲनिमेशन्स डाउनलोड करणं, PPT काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी एकावरच पडल्या. त्यामुळे होतं की माझा मीटिंगला लेट झाला थोडासा. मीटिंगमध्ये मला अजून 2-3 गोष्टी ॲड करायच्या होत्या, पण वेळ मला नाही मिळाला, त्यामुळे त्या पण राहून गेल्या. सो होतं काय, जेव्हा एकाच माणसावर सगळा लोड पडतो त्यावेळी वर्क ऑर्गनाइज्ड नाही होत, बऱ्याच गोष्टी सुटून जातात आपल्या हातात. सो जर डिपार्टमेंट वाईज आपण काम करायला लागलो तर आपलं वर्क ऑर्गनाइज्ड होईल. मोरेवर लोकांची इन्व्हॉल्वमेंट प्रोजेक्टमध्ये वाढेल. एक गोष्ट मला खूप पॉईंट आउट करावीशी वाटते की परवाच माझं आशुशी बोलणं झालं. त्यावेळी मी त्याला विचारलं, तुला हा मेंबर माहिती आहे का? तर त्याला त्या मेंबरबद्दल काहीच माहीत नव्हतं. लॉजिकली झालं असं की सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंट असल्यामुळं मला फक्त सगळी लोकं माहीत आहेत, पण प्रोजेक्टमध्ये आपापसात पण लोकांना एकमेक माहीत नाही आहेत. सो मला हे नको आहे. मला प्रोजेक्टमध्ये बॉन्ड तो फॅमिलीला फील हवा आहे, जो डिपार्टमेंटच्या वर्कमुळे येईल. बिकॉज लोक ॲक्च्युली पार्ट घेतील आपल्या प्रोजेक्टमध्ये, स्वतःहून काम करतील. सो त्यांचं कम्युनिकेशन बाकीच्या लोकांसोबत वाढेल आणि त्यांचा एक कॉन्टॅक्ट तयार होईल तशी. बरोबर डिपार्टमेंट काम केल्यामुळे इंटर डिपार्टमेंट जे कम्युनिकेशन आहे ते जास्त बिल्ट होईल. त्यामुळे आपला बॉन्ड चांगला क्रिएट होईल आणि कामामध्ये आपल्याला क्लॅरिटी येऊन जाईल. आणि मी तुम्हाला एक्सपर्टाईज म्हटलं तसंच की हे प्रत्येक जर डिपार्टमेंट हेड आज एक तयार झाला आणि त्यानं 3 वर्ष त्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं, तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याला बराच एक्सपर्टाईज येऊन जाईल. सो आज 25 लोक आहेत, नंतर 250 जरी झाली तरी तो ते काम खूप केअरफुली आणि खूप नीटपणे पार पाडू शकेल. सो ती सुरुवात आपण आतापासून करू शकतो असं मला वाटतं. बाकी प्रॉब्लेम बघा, अजून आपण मगाशी जे प्रॉब्लेम्स बघितले की लोकांची इन्व्हॉल्वमेंट कमी आहे, मोटिवेशन कमी आहे आणि सिरियसनेस लोकांमध्ये नाही आहे आपल्या प्रोजेक्टबद्दल, मेंबर्समध्ये पण. सो म्हणून मला वाटतं त्याच्यावर एक सोल्युशन मला सापडलं की आपण एफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिप, ही इक्वेशन खरंच खूप महत्त्वाचं आहे. एफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिप म्हणजे काय
की मी तुम्हाला मगाशी जे डिपार्टमेंटबद्दल बोलले की आपल्याला एक मोटिवेशन असलं की आपण ते काम खूप नेमानं आणि खूप डेडिकेशननं करतो आणि लाईफलाईनमध्ये ते मोटिवेशन कुठेतरी कमी पडलं आहे. सो माझ्या डोक्यात असं आलं की आपण असं काही मोटिवेशन ॲड करू शकतो का की ज्याच्यामुळे लोकांना काम करण्यासाठी, डिपार्टमेंटचा हेड बनून काम करण्यासाठी किंवा वेळेवर कॉन्ट्रिब्युशन देण्यासाठी कुठेतरी मोटिवेशन मिळेल. सो मला वाटलं की मग एफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिप हे आपल्यासाठी खरंच हेल्पफुल ठरेल. एक एक्झाम्पल मी तुम्हाला त्याच्या आधी सांगतो, मग आपण एफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिपकडे जाऊ. सपोज आपला एक प्रोजेक्ट धरा, एक हायपोथेटिकल एक्झाम्पल, रिअलमध्ये मला कोणाला पॉईंट आउट करायचं नाही आहे, फक्त एक एक्झाम्पल म्हणून. एका प्रोजेक्टमध्ये 5 मेंबर्स आहेत, A, B, C, D आणि E. त्याच्यामध्ये C हा जो मेंबर आहे तो इनकन्सिस्टंट आहे. मगाशी मी जे म्हणलं डॉर्मंट, इनॲक्टिव्ह मेंबर, की तो कॉन्ट्रिब्युशन देत नाही वेळेवर किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, तो प्रोजेक्टच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही आहे वेळेवर, असा मेंबर आहे. एखादा डिसिजन घेताना मग जर 5 मेंबर्स आहेत तर 100 डिवायडेड बाय 5 केलं तर प्रत्येकाची वोटिंग पॉवर 20% येते. म्हणजे पर्टिक्युलर डिसिजन घेताना त्याच्या मताचं वजन, त्याचं मताचं वेचेज 20% असतं. सिच्युएशन 1 तुम्ही तो ब्लॅकवाला बॉक्स आहे त्यात बघू शकता. सपोज एक डिसिजन आपण घेतोय आणि त्या डिसिजनसाठी A, B, C म्हणतात की आम्हाला तो डिसिजन घ्यायचा आहे, त्यांचं मत येस आहे त्या डिसिजनसाठी, आणि D आणि E म्हणतात की त्यांना तो डिसिजन नको आहे. पण प्रत्येकाची वोटिंग पॉवर 20% असल्यामुळे होतंय काय की तो डिसिजन आपण घेतोय बिकॉज 20-20-20-60 होतंय आणि नोच्या जागी 40 होते. सो मेजॉरिटी बेसिसवर आपण 60%ला डिसिजन घेतो बिकॉज येसच्या पारड्यामध्ये 60% पडलेत. पण सिच्युएशन 2 मध्ये बघितलं तर Cचं मत बदलतं. आधी C म्हणला की नाही मला तो डिसिजन पाहिजे, मला हा डिसिजन व्हायला पाहिजे. दुसऱ्यांदा C म्हणतोय की नाही मला नोसाठी वोट करायचं आणि Cनं त्याचं मत बदललं. तर झालं काय की सेकंड सिच्युएशनमध्ये तुम्ही बघू शकता दुसऱ्या ऑरेंज बॉक्समध्ये की नोचा पारडा जास्त हेवी झालं, त्याच्यात 60% झालं. कन्क्लुजन असं निघतं की 20% जे Cचं मत आहे, मला सांगा C इनॲक्टिव्ह मेंबर होता, Cचं इन्व्हॉल्वमेंट प्रोजेक्टमध्ये काहीच नाही आहे, C कॉन्ट्रिब्युशन देत नाही, C कोणत्या कामाची जबाबदारी घेत नाही, तरीही डिसिजन घेताना Cच्या मताची तेवढीच व्हॅल्यू आहे जेवढी व्हॅल्यू A आणि B आणि D आणि Eच्या मताला आहे. म्हणजे जी लोकं कामं करत आहेत, जी लोकं इन्व्हॉल्वमेंट दाखवत आहेत, जी लोकं सिरियसनेस दाखवत आहेत, त्या लोकांचं मत आणि जो माणूस काहीच करत नाही त्या लोकांचं मत हे दोन्ही पण इक्वलच आहे. सो मला हे टॅकल करायचं होतं. सो त्यासाठी मग मला असं वाटलं, मग आपला प्रॉब्लेम काय आहे की प्रत्येकाचं जी वोटिंग पॉवर आहे ती अलोकेटेड ऑटोमॅटिकली झाली आहे. आपल्या रूलप्रमाणे प्रत्येकजण आपल्या प्रोजेक्टमध्ये समान आहे, इक्वल आहे. सो तो जेव्हा प्रोजेक्टमध्ये येईल त्यानं काही केलं, काही नाही केलं, त्यानं कशातच पार्ट नाही घेतला तरीही त्याचं मत तेवढ्याच इम्पॉर्टन्सचं पडतं आणि त्यामुळे आपली इनइक्वॅलिटी येतं. सो मला वाटतं त्याचं सोल्युशन की प्रत्येकानं आपल्या मताची व्हॅल्यू स्वतःहून वाढवली पाहिजे, प्रत्येकानं आपल्या मताची किंमत स्वतःहून कमवली पाहिजे. सो हे कसं करता येईल? सो त्यासाठी मला वाटलं की एक असं मेकॅनिझम आपल्याकडे पाहिजे की त्या पर्टिक्युलर मेंबरच्या प्रोफाईलवर आपण गेलो की त्यानं आतापर्यंत किती कॉन्ट्रिब्युशन दिलं, त्यानं आतापर्यंत किती इन्व्हॉल्वमेंट दाखवली, लाईफलाईनची किती कामं केली, त्यानं किती जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि याच्यावर त्याला किती पॉईंट्स आपण दिलेत हे आपल्याला समजायला पाहिजे. आता हे पॉईंट टेबल म्हणजे काय, त्यासाठी मग मला वाटलं की आपण एक पॉईंट मेकॅनिझम इनबिल्ट करू शकतो. हे इम्पॉर्टंट आहे, हे समजलं तर तुम्हाला बरोबर समजून जाईल. पॉईंट मेकॅनिझम म्हणजे काय की आपण लाईफलाईनमध्ये जी कामं होतात ती वेळेवर कॉन्ट्रिब्युशन देणं असो किंवा लाईफलाईनची कामं करणं असो, आपण प्रत्येक कामाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक पॉईंट अलोकेट करू. म्हणजे टेबलमध्ये बघा, जर कॉन्ट्रिब्युशन 70 रुपये दिलं तर आपण त्याला 1 पॉईंट देऊ. जर त्यानं दर महिन्याला 70 रुपये दिले, जर समजा त्याला एका महिन्याला देता नाही आलं बिकॉज मी म्हणलं की बरीच लोक आपल्या प्रोजेक्टमध्ये असे आहेत की जे कॉन्ट्रिब्युशन देतच नाही आहेत. मी बऱ्याच वेळा लोकांना म्हणले की तुम्हाला 70 जमत नसेल तर तुम्ही 10 द्या, 20 द्या, 5 द्या, 3 रुपये द्या, 2 रुपये द्या, पण द्या. पण मेंटॅलिटी अशी होते की दिलं तर 70 नाहीतर काहीच नाही. सो मला त्या लोकांसाठी मी हा क्लॉज घातला की जर ॲटलिस्ट तुम्ही 10-15 रुपये जरी दिले तरी तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या प्रोफाईलमध्ये 0.5 पॉईंट्स ॲड होतील. समजा कॉन्ट्रिब्युशन काय लोक आहेत आपल्या प्रोजेक्टमध्ये जे कधी त्यांच्याकडे जास्त पैसे आल्यावर जास्त कॉन्ट्रिब्युशन देतात. तुम्ही 70पेक्षा जास्त म्हणजे 100पेक्षा जास्त कॉन्ट्रिब्युशन दिलं एका महिन्याचं तर तुमच्या पॉईंट्समध्ये 1.5 ॲड होतील. जर आता डिपार्टमेंट आपण हेड करणार आहोत लोकांना, सो जे डिपार्टमेंटचे हेड होतील त्यांचं 0.75 ॲड होईल त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्यांनी जेव्हा महिन्याच्या शेवटी त्यांचे रेकॉर्ड्स तयार केले, त्यांची कामं पार पाडली आणि आधीमध्ये एखादं एक्स्ट्रा काम येत असतं की आता हे पेपीटी तयार करणं असो किंवा आपण मागच्या वर्षी आपण प्रोमोज तयार केले. सो अशा आधीमध्ये जे कामे येतात त्या कामासाठी आपण 1 पॉईंट अलोकेट करू शकतो. सो सपोज मग या एक्झाम्पलमध्ये काय, आणि आपण बघूया हे आपलं पॉईंट टेबल झालं म्हणजे की एक पर्टिक्युलर्स की हे रूल्स आहेत आणि या रूलसाठी एवढे पॉईंट्स आहेत. मी अजून एकदा सांगतोय हे फक्त एक्झाम्पल आहे. जेव्हा आपण ॲक्च्युअल रूल तयार करू त्याच्यामध्ये बरंच फरक पडणार आहे. फक्त एक तुम्हाला समजावं
म्हणून आपण हे पॉईंट्स फक्त अलोकेट केलेत. आता सेम एक्झाम्पल घेऊया आपण. 5 मेंबर्स आहेत प्रोजेक्टमध्ये, ABCD आणि E. त्याच्यामध्ये B आणि D आहेत ते डिपार्टमेंटचे हेड आहेत. समजा त्याने एक ॲडमिन डिपार्टमेंटचा हेड आहे आणि एक फंड डिपार्टमेंटचा हेड आहे, ठीक आहे. आणि E आणि A आहेत, ही 2 लोक अजून एक काम करतात. मी खाली एक 5वा पॉईंट टेबलमध्ये अदर वर्क ॲज मे प्रिस्क्राइब, म्हणजे चुकून आधीमध्ये एखादं काम आलं किंवा ह्या रूलपेक्षा एक्स्ट्रा काहीतरी रूल आपण काढला अजून, तर ते काम त्यांनी केलं म्हणून ते लोक ते काम करतात. सो त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी आपल्याला दिलं. वर एक पुढचा टेबल आहे पॉईंट टेबल म्हणून, त्याच्यामध्ये 3 महिन्याचा मी डेटा टाकला आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. ABCDE. सो Aनं 3 महिन्याला फक्त 70 रुपये कॉन्ट्रीब्युशन दिले. Bनं जॅनमध्ये 30 रुपये कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे, फेब्रुवारीमध्ये 40 आणि मार्चमध्ये 70. Cनं कॉन्ट्रीब्युशन दिलंच नाही आहे आणि C डिपार्टमेंटचा हेड पण नाही आहे. Dनं फक्त 2 महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि Eनं फक्त 1 महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, ते पण फेब्रुवारी. या टेबलमध्ये तुम्ही अजून एक लक्षात घ्या की B आणि D हे डिपार्टमेंटचे हेड आहेत आणि A आणि E जे आहेत ते एक्स्ट्रा काम करतात. सो त्यांचा पॉईंट टेबल खाली असं येईल की आपण दर महिन्याला असं एक पॉईंट टेबल तयार करत जाऊ की आपण जे मागच्या स्लाइडमध्ये रूल्स बघितले त्या रूल्सप्रमाणे त्यानं कॉन्ट्रीब्युशन किती दिलं. आता बघा, एक एक्झाम्पल आपण Aचा कॉलम बघूया. Aनं प्रत्येक महिन्याला 70 रुपये दिलेत. सो बघा, जानेवारीमध्ये येलो कॉलम बघा, कॉन्ट्रीब्युशन गिवन Aच्या अकाउंटमध्ये 1 पॉईंट आला आहे, फेब्रुवारीमध्ये Aच्या अकाउंटमध्ये 1 पॉईंट आला आहे, मार्चमध्ये Aच्या अकाउंटमध्ये 1 पॉईंट आला आहे, बरोबर. आता Bचा कॉलम बघितला, Bनं पहिला ह्याच्यात 30 रुपये दिले, 70पेक्षा कमी दिलं म्हणून त्याच्या अकाउंटमध्ये आपण 0.5 टाकलेत. सो असं करून सगळ्यांचे जेव्हा आपण पॉईंट्स देऊ रूल्सप्रमाणे, त्यावेळी टोटल पॉईंट्स व्हाईट लाईन बघा, बॉटम लाईन, टोटल पॉईंट्स 4.25, 3.75, 3.25 असे झालेत. मग त्याच्या हे 100ची आपण जर पर्सेंटेज काढली तर Aचं वोटिंगची पर्सेंटेज राहते 26.22, Bची 27 पॉईंट समथिंग, Cची 0 कारण Cनं काहीच केलेलं नाही आहे, Dची 24 पॉईंट समथिंग आणि Eची 21 पॉईंट समथिंग. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की आत्तापर्यंत आपलं काय होत होतं की तुम्ही कॉन्ट्रीब्युशन द्या, काम करा न करा, प्रत्येकाची वोटिंग पॉवर फक्त 20% होती. पण जेव्हा आपण पॉईंट टेबल इनबिल्ट केलं, आपण पॉईंट टेबल आपण यूज करायला चालू केलं, त्यावेळी बघितलं की ज्यानं जेवढं काम केलं, ज्यानं जेवढं कॉन्ट्रीब्युशन नियमानं दिलं आहे, ज्यानं कधी बुडवलं नाही, त्या लोकांचं जे पारडं आहे त्यांचं वोटिंगचं वेटेज आहे ते बरंच आहे. सो कुठेतरी तुम्ही जेवढं काम करताय ना त्याच्यावर तुमची वोटिंग पॉवर डिपेंड झाले जेव्हा आपण पॉईंट टेबल इम्प्लिमेंट केला. सो सेम डिसिजन घेऊ, सिच्युएशन 1, सिच्युएशन 2. एका ठिकाणी C म्हणतोय की मला हा डिसिजन हवा आहे, दुसऱ्या ठिकाणी C म्हणतोय की मला हा डिसिजन नको आहे. पहिल्या याच्यामध्ये C म्हणतोय की मला नको आहे, दुसऱ्या याच्यामध्ये C म्हणतोय मला हवा आहे. तरीही Cचं मत, C काही काम करत नाही, C खूप इनॲक्टिव्ह मेंबर आहे, त्यामुळं त्यानं हो म्हणला काय किंवा नाही म्हणला काय, तो डिसिजन त्याच्या मतावर अफेक्ट होत नाही. तुम्ही सरळ बघू शकता, दोन्ही पण सिच्युएशनमध्ये 54.8ची मेजॉरिटी झाली आहे. सो यानं होतं काय, आपल्याला काय बघायला मिळालं याच्यामध्ये की जेवढं तुम्ही जास्त एफर्ट्स दाखवाल तेवढे तुमच्या अकाउंटमध्ये जास्त पॉईंट जमा होतील. म्हणजे तुम्ही वेळेवर कॉन्ट्रीब्युशन दिलं, तुम्ही वेळेवर कामं केली तर तुमचे एफर्ट जास्त आहेत त्या प्रोजेक्टमध्ये, तर त्यामुळे तुमचं पॉईंट्स भरपूर असेल. तुमचे पॉईंट भरपूर आहेत म्हणजे तुमची इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे प्रोजेक्टमध्ये, आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे म्हणजे तुमच्या मताला जास्त वेटेज मिळेल. सिम्पल ही इक्वेशन आहे. मला यातून बऱ्याच गोष्टी टॅकल करता येत आहेत की काही लोक आहेत जे कॉन्ट्रीब्युशन बंक करतात किंवा मिनिमम कॉन्ट्रीब्युशन 70 ठीक आहे, पण ज्या लोकांना 70 जमत ती लोक 20-30 पण देत नाहीत. पण विचार करा, जर आपण पॉईंट टेबल इम्प्लिमेंट केला तर त्या लोकांना पण मोटिवेशन मिळेल की जर आज मी कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही तर पुढे जाऊन माझ्या पॉईंट टेबलला बराच इफेक्ट होणार आहे, माझं पॉईंट टेबल खूप ढासळणार आहे. कारण की आत्ता आपण डिसिजन घेत नाही आहोत, पण 3 वर्षानंतर जेव्हा प्रोजेक्ट मोठा होईल त्यावेळी जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रोजेक्ट अस्तित्वात आणू त्यावेळी भरपूर डिसिजन आपल्याला घ्यावे लागणार आहेत. सो ते डिसिजन्स घेताना तुमचं मत किती, तुमच्या मताला वेटेज आहे हे तुम्ही या 3 वर्षामध्ये ठरवायचं आहे. या 3 वर्षामध्ये तुम्ही जेवढं काम कराल, जेवढं वेळेवर लाईफलाईनसाठी वेळ द्याल, जेवढं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन वेळेवर जमा कराल त्याच्यावर तुमचे पॉईंट्स ऑफकोर्स जास्त असतील. आणि तुमचे आत्ता पॉईंट जास्त आहेत ना, तर डिसिजन घेताना पुढे तुमच्या मताचं वेटेज, तुम्हाला एखादा डिसिजन हवा आहे ना तर तुम्हाला तुमच्या पॉईंट्सच्या बेसिसवर तुम्ही म्हणू शकता की नाही माझे पॉईंट जास्त आहेत, माझं वोटिंग पॉवर जास्त आहे, तुम्ही त्या मताला इन्फ्लुएन्स करू शकता. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की फर्स्ट सिच्युएशनमध्ये आपण बघितलं की C काही करत नव्हता तरी त्याच्यामुळे तो डिसिजन अफेक्ट होत होता. पॉईंट टेबल जेव्हा आपण इम्प्लिमेंट करू त्यावेळी डिसिजन त्या लोकांमुळे अफेक्ट होईल जे लोक ॲक्च्युली प्रोजेक्टमध्ये सिरियस आहेत. इक्वेशन बघा ना तुम्ही, जे लोक सिरियस आहेत त्यांचीच पॉईंट जास्त असणार आहेत, जे लोक काहीच करत नाहीत त्यांचे पॉईंट्स ऑफकोर्स कमी असणार आहेत. सो सिरियस लोकांमुळेच एखादा डिसिजन अफेक्ट व्हावा असं मला वाटतं.
सो प्रत्येकाला एक मोटिवेशनचं आपलं बॅकलॉग राहिला होतं की मोटिवेशन लाईफलाईनमध्ये नाही आहे लोकांसाठी. सो कुठेतरी मला वाटतं की जर पॉईंट टेबल आपण इम्प्लिमेंट केला तर लोकांना बरंच मोटिवेशन मिळेल, की एक मनात राहील की ठीक आहे मला 70 जमत नाही ना, पण मी काहीतरी देतो. जर मी काहीच नाही दिलं तर माझ्या पॉईंट टेबलमध्ये 0 पॉईंट्स येणार आहेत. पण मी ॲटलीस्ट 10-15 रुपये जरी दिले तरी माझ्या टेबलमध्ये 0.5 ॲड होणार आहेत. एक नाही पण 0.5, शून्यापेक्षा 0.5 कधीही मोठं असतं. सो कुठेतरी लोकांना बरंच मोटिवेशन राहील या सगळ्या गोष्टीतून असं मला वाटतं. सो म्हणून मला वाटलं की आपण एक पॉईंट टेबल 3 वर्ष कंप्लीट करतोय. सो थोडंसं स्ट्रक्चरमध्ये चेंज करावं आणि पॉईंट टेबल आणि डिपार्टमेंटच्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट कराव्यात. बिकॉज त्यानं आपल्याला बराच फायदा होईल, गोष्टी ऑर्गनाइज्ड होऊन जातील. सो दॅट्स इट. सो मला इतकं सध्या बोलायचं होतं. मोर एव्हर मी तुम्हाला सांगितलं ते फक्त एक एक्झाम्पल होतं. जे रूल्सचे तुम्ही पर्टिक्युलर जो टेबल बघितला त्या टेबलमध्ये ॲक्च्युली आपण तसे रूल्स बनवणार नाही आहोत. म्हणजे रूल्स तसे असतील पण बरेच चेंज होतील. कालच आशू आणि मी बसून 4 तास आम्ही लिटरली डिस्कशन केलं. आशू माझ्या घरी आला होता. वी हॅड 4 hours ऑफ डिस्कशन आणि 4 तासामध्ये फक्त आम्ही बेसिक 4 ते 5 रूल्स बनवले. इतके विचार करून आम्ही ते रूल्स बनवतोय. आम्ही खरंच प्रोजेक्टसाठी खूप झटतोय. सो अशीच एक अपेक्षा साधी आहे, निस्वार्थ अपेक्षा आहे की तुम्ही पण तितकंच झटा. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही डिपार्टमेंटचं काम करू शकता, तुम्हाला जास्त पॉईंट्स हवे आहेत, तर तुम्ही मला सांगा तुम्हाला डिपार्टमेंटचं काम करायचं, आपण तुम्हाला ते डिपार्टमेंट अलोकेट करू. फक्त इतकंच मला म्हणायचं की जर तुम्हाला डिपार्टमेंटचं काम करायचं असेल तर असं नको की आज तुम्ही डिपार्टमेंट घेताय आणि उद्या तुम्ही सोडून देताय. नाहीतर आपल्याला एक्सपर्टाईज हे करता येणार नाही. सो मला असं लोक हवे डिपार्टमेंटसाठी जी आज डिपार्टमेंट जॉईन केले की 3-4 वर्ष सलग त्या डिपार्टमेंटचं काम चांगलंच सांभाळतील. बिकॉज 3 वर्षानंतर त्या लोकांना बराच एक्सपर्टाईज होईल. त्याचा फायदा आपल्याला पण होईल, प्रोजेक्टला होईल आणि तुम्हाला पर्सनली पण होईल. लेट मी टेल यू, जर आपण हे इम्प्लिमेंट केलं, माझ्यावर खरंच विश्वास ठेवा, आज जिथे प्रोजेक्ट आहे मी 12 महिन्यात, मी प्रॉमिस करतो 12 महिन्यानंतर हा प्रोजेक्ट दुप्पट करून मी दाखवेल. पण आपण हे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. सरळ मी तुम्हाला सांगतो, आज आपण 17,000 आहोत. आपण एका वर्षानंतर ह्याच दिवशी आपण पुढच्या वर्षी मिटिंग घेऊ, आपण 34-35 हजारावर नक्की असू. पण त्यासाठी आपल्याला हे इम्प्लिमेंट करायला पाहिजे असं मला वाटतं. सो दॅट्स इट. थँक्यू गाईज. सो मला एवढंच आहे. जर कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता 1 by 1. यू आर लाईक वेलकम. एनीवन? एक कोणीतरी अनम्यूट करून मला फीडबॅक दिला तर बरं पडेल की कुठे लॅग आला होता, सो दॅट मी ती कन्सेप्ट डबल सांगू शकेल. बिकॉज हे वर्किंग तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. जर हे नाही समजलं तर बरंच आपल्यासाठी अवघड होऊन जाईल. सो मी तुम्हाला म्हणजे जर कोणीतरी अनम्यूट करून प्लीज मला सांगा की एखादा पॉईंट समजला नाही वा काय. सत्यजित आहेस का तू? कॅन यू अनम्यूट युअरसेल्फ सत्यजित? सत्यजित यू देअर? हां, परफेक्ट. सो तुला काय मी गडबड झाली बोलण्यामध्ये किंवा एखादा पॉईंट समजला नाही किंवा लॅग आला होता असं काय झालं होतं तर मला सांग, मी ते रिपीट सांगेन. नो इश्यूज. नाही समजलंय सगळं. परफेक्ट ना? नाही कुठं लॅग झालं. परफेक्ट. सो यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. सो अशी आपली कन्सेप्ट आहे. याच्यावरचे रूल आशाने मी आम्हाला डेडलाईन घालून दिले की आम्ही 10 दिवसांमध्ये आपण 10 ते 15 दिवसानंतर अजून एक मिटिंग घेऊ. मी सगळ्या रूल्ससोबत तुमच्यासमोर अजून एकदा येईल. डिपार्टमेंटची काय काय कामं असतील हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की या डिपार्टमेंट्स असतील. या डिपार्टमेंटमध्ये पण बरंच चेंज होईल. अजून 2-3 डिपार्टमेंट ॲड होतील, नावं वगैरे चेंज होऊन जातील डिपार्टमेंट्सची. प्रत्येक डिपार्टमेंटचं काय काम असेल, त्यानं कसं काम करायचं, आपण प्रत्येक डिपार्टमेंटला एक फॉर्मॅट देणार आहोत की त्यानं किती काम केलं हे आपल्याला पण कळायला पाहिजे. असं नाही की पॉईंट आपण डिपार्टमेंटला एक्स्ट्रा पॉईंट देतो. सो त्यानं जे काम करतं ते काम खूप चांगल्या प्रकारे त्यानं केलं पाहिजे. सो त्याच्यावर कंट्रोल ठेवायसाठी पण आपण बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट करणार आहोत. सो एवढं लक्षात ठेवा की 3 वर्ष झालेत आपली. 3 वर्ष आपण बराच आरामात प्रोजेक्ट चालवला आहे. पण इथून पुढे एक वेगळंच जग तुम्हाला दिसणार आहे प्रोजेक्टमध्ये. लेट मी टेल यू, ह्या आजपासून आपण हा महिना शेवटचा जुलैपासून आपण सगळ्या पॉईंट टेबल वगैरे इम्प्लिमेंट करणार आहोत. सो आय होप कुणाला जर प्रॉब्लेम असेल तर प्लीज अनम्यूट करा. कुणाला काही समजलं नसेल किंवा वाटत असेल की नाही पॉईंट टेबल थोडासा चुकीचा आहे किंवा असं नाही व्हायला पाहिजे, सो तुम्ही आत्ता मला सांगू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून ग्रुपवर की मेसेज करा की काही चेंजेस पाहिजेत का तुम्हाला. सो आपण तसं करू. कुणाला सगळ्यांना कन्सेप्ट पटली नाही, जर पटली नसेल तर प्लीज अनम्यूट करा आणि सांगा मला. सो आपण तुमचं मत पण कन्सिडर करू. आणि अजून एक, जर पॉईंट टेबल आपल्याला इम्प्लिमेंट करायचा असेल तर आपल्याला मेजॉरिटीवाला जो रूल आहे तो कुठेतरी तो रूल कुठेतरी आपल्याला चेंज करावा लागेल. बिकॉज इथून पुढचे डिसिजन आपण मेजॉरिटी बेसिसवर घेणार आहोत.
सो या आपण 3 निर्णय घेतो या मीटिंगमध्ये. पहिली गोष्ट डिपार्टमेंटवाला निर्णय की प्रोजेक्टचं काम डिपार्टमेंट वाईज व्हायला पाहिजे. सेकंड निर्णय पॉईंट टेबलवाला की प्रत्येकाच्या इन्व्हॉल्वमेंटप्रमाणे त्याला पॉईंट्स मिळतील आणि त्याचं डिसिजन त्याच्या मताची पॉवर त्या पॉईंट्सवर डिपेंड करेल. आणि तिसरा म्हणजे मेजॉरिटीवाला जो डिसिजन आहे, आपलं ठरलं होतं की आपण प्रत्येक डिसिजन 100% मतानं घेऊ. सो तो डिसिजन आपल्याला तो रूल आपल्याला कॅन्सल करावा लागेल. सो या 3 डिसिजन्स आपण घेतोय. मी मीटिंग झाली की एक फॉर्म ची लिंक पाठवेल थोड्या वेळाने. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला जर कुठला डिसिजन नको असेल तर प्लीज त्या ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे आपल्याला कळेल. आणि जर सगळ्यांना मान्य असेल तर आम्ही लगेच रूल्स तयार करायला घेतो आणि 10 दिवसानंतर परत तुमच्या पुढे येऊन आपण सगळे रूल्स तुम्हाला समजावून सांगू आणि पुढच्या महिन्यापासून आपण पॉईंट टेबल इम्प्लिमेंट करायला घेऊ. सो दॅट्स इट. आय एम सॉरी, मी थोडा नर्वस होतो बिकॉज मी पण कधी मीटिंग वगैरे दिलेली नाही आहे अशी. इट्स फर्स्ट टाईम. सो थोडी गडबड झाली असल्यास आय एम रिअली सॉरी. बिकॉज खूप गडबड झाली. अजून मला 2-3 गोष्टी करायच्या होत्या पण वेळ कमी पडला त्यामुळे त्या नाहीत करता आल्या. पण आय एम रिअली ग्लॅड. मी पार्टिसिपंट मला मागाशी दिसत नव्हते, पण आता 17 आकडा बघून मला खरंच समाधान वाटलं. बिकॉज 7 दिवस मला सर्व झोपही मिळालेली नाही आहे. बिकॉज PPT तयार करणं आपण कधी काम केलेलं नाही आहे PPT वगैरेवर. मी तर कधीच केलं नव्हतं, त्यामुळे मला माहिती नव्हतं. सो नवीन काहीतरी शिकायला मिळालं ती गोष्ट वेगळी. पण 17 लोक बघून खरंच समाधान वाटलं. थँक्स अ लॉट तुम्ही आला. तर तुमचा असाच सपोर्ट आला. मी मागाशीच म्हटलं आपण हा प्रोजेक्ट एका वर्षात दुप्पट करून दाखवू, पण हे मेकॅनिझम बसलं पाहिजे. आणि खूप इझी आहे. थोड्याशा कॉम्प्लिकेशन्स येतील. एखादं जेव्हा आपण नवीन रिझॉल्युशन आणतो, नवीन काहीतरी घडायचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला प्रॉब्लेम्स येतील. जे आम्ही रूल्स आता तयार करू ते रूल्स मे बी चुकीचे असतील किंवा आपल्याला पुढे जाऊन कळेल की ते रूल्स आपलं जे ॲग्रीमेंट होतं ते ॲग्रीमेंट आपण 6 ते 7 महिन्यानंतर केलं. त्या ॲग्रीमेंटचे रूल्स आपण 6 महिने प्रोजेक्ट कसा चालतो हे बघितलं आणि मग रूल्स तयार केले. मग हे रूल्स पण असेच होतील. आपण हळूहळू रूल्स आम्ही सुरुवातीला ट्राय करू की आम्ही पक्के रूल बनवू, पण हळूहळू त्या रूल्समध्ये चेंज होईल. सो त्या चेंजसाठी तुमचं कोऑपरेशन असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही कराल एवढी खरंच खात्री आहे. जे बाकी लोकांना 2-3 जेन्युइन लोकांना नाही जमलं त्यांना तुमचे फ्रेंड्स असेल तर तुम्ही सांगा. चैतन्य तुझ्या मैत्रिणी कोण शक्य नसेल तर त्यांना, ज्यांना जॉईन करणं शक्य नाही झालं त्यांना प्लीज तू ह्या सगळ्या गोष्टी सांग. काही प्रॉब्लेम आला असेल तर मला मेसेज करायला सांग किंवा तुम्हाला कॉल करू शकते. मोरेवर जे 17 लोक आहेत, तुम्हाला या मीटिंगमध्ये जर काही समजलं नसेल तर प्लीज मला डायरेक्टली कॉल करा. आपण बोलू, तुमचा डाऊट क्लिअर करू. बिकॉज मला हा निर्णय मेजॉरिटीवर नाही घ्यायचा. इथून पुढचे सगळे निर्णय मेजॉरिटीवर होते, पण मला हा निर्णय मला सार्वमताने घ्यायचा आहे. आणि मला नक्की वाटतं की कोणीही या निर्णयाला नाही म्हणणार नाही, बिकॉज हा निर्णय आपल्यासाठी, आपल्या प्रोजेक्टसाठी. सो थँक्स अ लॉट. तुम्ही आला, तुम्ही वेळ काढला आणि खरंच थँक्यू. मी तुम्हाला एक फॉर्म तुम्हाला पाठवेल. सो जस्ट त्याच्यावर रिस्पॉन्स करा आणि हॅव अ नाईस डे. थँक्यू. लेट्स स्टॉप हिअर. ठीक आहे.